नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये। मंडळी, आज आपण करणार आहोत स्वादिष्ट अशी रताळ्याची खीर। खीर काय रबडीच म्हणा की इतकी स्वादिष्ट होते की एकदा खाल्ल्यानंतर परत परत खायचं मन करणार। एकदा नक्की ट्राय करा। आता आपल्याला खीरीसाठी 2 रताळी लागणार आहेत, ते मी घेतले आहे आणि याचे आता शेंडा बुडूक आपल्याला कापून टाकायचं आणि मधनं त्याला 2 भागामध्ये डिवाइड करायचं। 2 किंवा 3 भागात केलं तरी चालेल। इथं आपले रताळे आता कापून झालेले आहेत। आता आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे, तर मी याला कुकरमध्ये घालून घेत आहे। यात साधारण आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे रताळे शिजण्यासाठी। खरंच ही खीर इतकी स्वादिष्ट होते की मला रताळी अजिबात आवडत नाहीत, तरी मी ही रताळीची खीर केली की खूप आवडीनं खाते। आता झाकण लावून आपण ठेवून घेऊया गॅसवरती आणि आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता एका पातेल्यामध्ये मी इथे मेजरिंग कपच्या सहाय्याने साधारण 2 कप दूध घालून घेणार आहे। लिटरमध्ये म्हणायचं गेलं तर अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे। आता आपण साईडला एका गॅसवरती हे दूध उकळून घेणार आहोत। 15 मिनिटे आपल्याला मंद आचेवरती हे दूध उकळून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये याला चमचा देत राहायचं म्हणजे आपलं दूध उतू जाणार नाही। चला, दूध उकळतंय तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला, आता आपल्या 4 शिट्ट्या इथे झालेल्या आहेत। आपण कुकर खोलून बघूयात आणि रताळेही मस्त शिजलेले आहेत। एका डिशमध्ये आपण यांना काढून घेऊया। आता चिमट्याच्या सहाय्याने काढतेय कारण हात नाही पोळणार म्हणून। रताळे डिशमध्ये काढून झालेले आहेत। आता यांना आपल्याला सोलून घ्यायचं आहे। मी एक एक करून इथे 4 रताळ्याचे जे काप आहेत ते सोलून घेत आहे। मी लहान असताना मंडळी ही खीर माझी आजी नेहमी बनवायची आणि ही खीर मी तिच्याकडनं शिकलेली आहे। खूप स्वादिष्ट होते, मला खूप आवडायची तिच्या हातची ही खीर, म्हणून मी आवर्जून ही तिच्याकडनं शिकलेली आहे। आपले रताळे आता इथं सोलून झालेले आहेत। आता आपल्याला चमच्याच्या मदतीने त्यांना स्मॅश करून घ्यायचं आहे। आता मी सर्व रताळी इथे स्मॅश करून घेतलेली आहे चमच्याच्या सहाय्याने। चला, आता कढई गॅसवरती ठेवून आपण चांगली तापवून घेऊया आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तूप। मी इथं 2 चमचे साजूक तूप घालून घेतला आहे आणि या साजूक तुपामध्ये आपण जो स्मॅश केलेला रताळा आहे तो आता घालून इथे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मंद आचेवरती गॅस ठेवायचा आणि छान स्मॅश करून तुपामध्ये मिक्स करून त्याला छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत रताळं स्मॅश होत नाही तोपर्यंत त्याला छान हलवत राहायचं, म्हणजे ते खाली चिटकत नाही। आणि बघा, आता आपलं रताळे इथे तुपामध्ये मस्तपैकी परतलेलं आहे आणि एकदम नरम असं स्ट्रक्चर त्याला दिसत आहे। चला, दूध घालून घेऊया। आता आपण उकळून घेतलेलं जे दूध आहे ते मी इथे घालून घेत आहे। चला, दूध आणि रताळं आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता एक उकळी आली आहे, साधारण 5 मिनिटे झालेली आहेत खिरीला गॅसवरती ठेवून। आता आपल्याला फ्रेश इथे साय घालून घ्यायची आहे। बघा, दुधावरची मी इथे साधारण मोठा चमचा भरून साय घालून घेतली आहे। माझ्याकडे जेवढी अवेलेबल होती तेवढी घातली आहे। 2 चमचे साय पण तुम्ही इथे घालू शकता। आता आपण इथं वेलची पावडर घालून घेत आहोत। साधारण 2-3 वेलच्या ठेचून मी त्याचं पावडर बनवून घेतलं आणि ते घालून घेतलेलं आहे। आता आपण कट केलेले ड्राय फ्रूट्स इथे घालून घेणार आहोत। मी काजू, बदाम आणि मनुके इथे घालून घेतले आहे। तुमच्याकडे असतील तर तुम्ही पिस्ता वगैरे घातला तरीही चालेल। आणि आता साखर मी साधारण 3 टेबलस्पूनला थोडीशी कमी अशी घेतलेली आहे बघा, म्हणजे साधारण 2.25 टेबलस्पून आपण
म्हणू शकतो. एवढ्या साखरेत एकदम परफेक्ट गोडी येते खिरीला, म्हणजे खूप गोडही होत नाही आणि फिकीही होत नाही. छान हलवून घ्यायचं आहे आता सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून. आणि 15 मिनिटे इथे मी खीर उकळून घेतलेली आहे मंद गॅसवरती. आता मस्त एक थिक स्ट्रक्चर मिळालेलं आहे बघा आपल्याला, किती छान दिसत आहे. सुगंधही खूप छान येत आहे बघा खिरीचा. अगदी क्रेविंग वाढत आहे नुसतं बघूनच. आता आपण सर्व करून घेणार आहोत. चला, आपली खीर इथे सर्व करून झालेली आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे. आवडीप्रमाणे आता तुम्हाला हवं तसं तुम्ही गार्निश करून घेऊ शकता. मी इथे काजू आणि बदामाचे काप घालून गार्निश केलं आहे. पिस्ताही घालू शकता. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अगदी भन्नाट झालेली आहे, नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त राहा, खात राहा.